नमस्कार. मला नटायला आवडतं. नुकतेच नवीन कपल कला आणि तिचा नवरा राकेश नवीनच सोसायटीमध्ये राहायला आले होते. कलाचं बोलणं, राहणीमान पाहून प्रत्येक जणाला तिच्याशी बोलण्याची इच्छा होत होती. रोज नीटनेटकेपणाने राहायला तिला खूप आवडत. रोज सकाळी वॉकिंगला जाणाऱ्या कलाला पाहून मोकळ्या गप्पा टाकणाऱ्या बायकांची रोजची ती चर्चेचा विषय होती. ती मात्र शिस्तप्रिय, हळवी, तेवढीच वागण्यात कठोर होती. बायकांचा रोजचा गलका तिच्याकडे बघून काहीतरी बोलत. तिला माहीत होतं, पण ती त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करायची. कारण अशा फालतू गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा ती स्वतःच्या कामाला आणि स्वतःला घडवण्याकडे प्राधान्य द्यायची. कलाचा नवरा राकेश तेवढाच तिला साथ देणारा. बायकोचं व्यवस्थित टापटीप राहणं त्याला खूप आवडे. तोही कधी कलाला काही म्हणत नसे. तिचा खर्चही काही कमी नव्हता. वेगवेगळ्या प्रकारचं कॉस्मेटिक, त्यात आयलायनर, मस्करा, फेशियल चे किट, कॉम्पॅक्ट हे तिच्या आयुष्यातील अविभाज्य घटक होते. साड्यांनी आणि वेस्टर्न ड्रेसनी तिचं कपाट भरून गेलं होतं. तरी शॉपिंग तिची कधी थांबत नव्हती. महिन्याला नवीन काही ना काही खरेदी तिची असायचीच. ज्वेलरी तर प्रत्येक साडीवर मॅचिंग असायची. रोज सकाळी वॉकिंगला कला जात. तिचं दिसणं, कपडे घालण्याची अनोखी स्टाईल ती खूप अट्रॅक्टिव्ह वाटे. तिला ते छान उठूनही दिसे. सकाळी तिला वॉकिंग करताना पाहून काही बायकांच्या मनातही येई, का मला असं देवाने बनवले नाही का? आज राकेशची ओपेची पार्टी होती. त्याने तिला आवरून ठेवायला सांगितलं. आज ती ब्लॅक कलरचा शर्ट वनपीसमध्ये तयार झाली होती. त्यावर मॅचिंग इयरिंग, ब्रेसलेट, छान मेकअप डोळ्यांचा केला होता. त्यात तिचे घारे डोळे खूपच सुंदर दिसत होते. नाकाची उभी दांडी, कलर केलेले केस मोकळे सोडले होते. तिच्या गोऱ्या वर्णावर सगळं उठून दिसत होतं. एखाद्या मॉडेललाही लाजवेल इतकी छान ती दिसत होती. राकेश तिला बघताच घायाळ झाला. काय सुंदर दिसतेस, असं त्याच्या तोंडून आपोआप बाहेर पडलं. ती त्याच्याकडे बघून लाजून हसली. दोघे पार्टीला हातात हात घालून गेले. पार्टीतही जो तो तिच्याकडे पाहत होता. राकेशचे मित्रही त्याच्यासमोर बायकोचे कौतुक करत होते. पार्टीत खूप फोटो तिने काढले. सोशल मीडियावर टाकायचे ते ती विसरली नाही. छान छान कमेंट वाचताना तिला खूप बरं वाटत होतं. रात्री जेवण करून दोघे घरी आले. मस्त आवरून ती सकाळी नेहमीप्रमाणे वॉकिंगला गेली. रोजच्या प्रमाणे आजही बायकांचा तिच्या सोशल मीडियावरील फोटो पाहून चर्चा होती. आजही तिच्याकडे बघून चर्चेला उधाण आलं होतं. वॉकिंग झालं की ती घरी जायला निघाली तेव्हा त्याच बायकांच्या ग्रुपमधून एक जण बोलत होती, काय बाई जमाना आहे. काय ते नटणं, काय ते राहणं, काय तो ड्रेस. आजकाल गृहिणीला एवढं शोभतं का? दीड दमडीची कमवायची ना अक्कल, आणि नवऱ्याच्या जीवावर किती ती मिजास. ते बोल ऐकताच रागाने ती लालबुंद झाली. पुढं जाऊन त्या बाईशी बोलू लागली. काय हो, तुम्हाला काही त्रास आहे का? मी तुमच्याकडे तर येत नाही ना मागायला. मला नटायला आवडतं, मी नटणार. मला आवडतं तसं मी राहते. माझ्या नवऱ्याला आवडतं म्हणून मी करते. तुम्ही बोलणाऱ्या कोण? तुमच्या सुनेकडे बघा, कशी ती गबाळ्यागत राहते. बहुतेक तुमचेच बुरसटलेले विचारच कारणीभूत आहेत. त्यामुळे ती मन मारून राहत असेल. त्यामुळेच तिचा आत्मविश्वास कधी दिसत नाही. तिच्या चेहऱ्यावर तेज दिसत नाही. दुसऱ्याच्या आयुष्यात ढवळाढवळ करण्यापेक्षा स्वतःकडे आणि स्वतःच्या घरात लक्ष द्या.
एवढं बोलून कला शांत झाली नव्हती. तुम्ही मला म्हणाला ना गृहिणी, तर ऐका, मी एक CA आहे, कमवती होते, पण मला घर सांभाळायला आवडतं म्हणून मी घरी थांबते. कोणी सांगितले का असं की गृहिणीने मन मारून राहायचं, नटायचं नाही म्हणून? माझ्या नवऱ्याला आवडतं ते मी करते. तुम्ही परत मी कसं राहायचं सांगू नका. कला रागानेच तिथून निघून गेली. बाकीच्या बायकाही उठून निघून गेल्या. शेजारच्या साधना काकूंना खूप अपमानित वाटत होतं. त्या विचार करतच त्या ठिकाणी बसून राहिल्या. दुसऱ्या दिवशी कलाला ना कालच्या बायका दिसल्या ना त्यांचा घोळका. ह्याची त्याची मापं काढणाऱ्या बहुतेक तिचं ऐकून सुधारल्या होत्या. गृहिणी आहे म्हणून काय झालं? तिलाच का प्रत्येक वेळी बंधने? स्वतः कमवती नसले तरी तिला छान राहण्याचा अधिकार आहे. तिलाही तिच्या मनासारखं जगायचा अधिकार आहेच ना. तिलाही मनासारखं जगू द्या. तिलाही आकाशात स्वच्छंदी विहार करू द्या. धन्यवाद.